नाशिकच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। या सोहळ्यास खासदार हेमंत अप्पा गोडसे, त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार उपस्थित होते। यावेळी प्रभागातील अधिकृत उमेदवार नैना रामवंशी, गणेश चव्हाण, उर्मिला निरगुडे व प्रवीण जाधव उपस्थित होते। उद्घाटनानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत परिसर उजळून निघाला। आगामी निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचा प्रचार जोरात सुरू झाला आहे। संधी त्या संधीचं सोनं करण्यासाठी ही उत्कृष्ट अशी संधी मिळालेली आहे। त्या संधीचं सोनं करण्यासाठी माझ्या महिला भगिनींना हात जोडून विनंती करतो की आपले चारही उमेदवार कसे अत्याधुनिक आणि विजयी होताना एक भव्य मिरवणूक आपण करू। आज वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेटू, वेगवेगळी चर्चा करू। मित्रांनो, संधी एकदा मिळाली आणि ती जर हुकली तर ती हुकलेल्या संधीचं आपल्याला बघायला दुर्दैव असं बघायला मिळतं। यापूर्वी आपण बरीचशी लोक निवडून दिलेली आहेत, त्यांनी आपल्याशी काय वातावरण, काय ट्रीटमेंट दिलेली आहे ती तुम्हाला मला सांगायची गरज नाहीये। आज कोणावर टीका टिप्पणी न करता आपण आपल्यासाठी काय करायचंय, आपण आपल्याला काय समोरच्यामध्ये कमी वाटली ती कमी कशी भरून काढायची आहे आणि ती भरून काढण्यासाठी आपल्याला जे काय करायचंय मी जास्त वेळ न घेता सांगतो, हात जोडून सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या चारही उमेदवारांना विजयी करावं। मी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे। आज प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना पक्षाच्या वतीने अधिकृत प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे नेते माननीय हेमंतप्पा गोडसे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आता गेल्या 25 वर्षांपासून या प्रभागामध्ये जुनी मंडळी जी आहेत ही या ठिकाणी काम करत आहेत, परंतु प्रभागामधील मतदारांच्या समस्या आहेत तशाच आहेत। समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने आता परिवर्तन करण्याचं शिवधनुष्य या ठिकाणी उचललेलं आहे आणि या निमित्ताने आज आम्ही प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेचं अतिशय युवा असं पॅनल आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते प्रतिस्पर्धी पक्षाच्या समोर अतिशय खंबीरपणे या ठिकाणी उभं आहे। या निमित्ताने आम्ही सर्व प्रभाग क्रमांक 1 मधील मतदारांना आश्वासित करतो की निश्चितपणे 16 तारखेला विजय आपलाच होणार आहे। एकदा की आम्ही या ठिकाणी सत्ता स्थापन झाली की त्यानंतर आम्ही शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध। प्रभागामधील अनेक समस्या आहेत, या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे विजन डॉक्युमेंट आमच्या ठिकाणी या ठिकाणी तयार आहे। त्याच्यामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं विजन त्या ठिकाणी तयार आहे। उद्यानांची जी दुरावस्था झालेली आहे त्या दुरावस्था दूर करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम करण्याचा आमचा मानस आहे। स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे, रस्त्यांच्या दुरावस्था आहे, गुन्हेगारी वाढत आहे, अशा एक ना अनेक समस्यांनी हा प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी ग्रासलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या समस्यांवर मात करून आम्ही आपला प्रभाग क्रमांक 1 जो आहे हा नाशिकमध्ये कसा एक नंबरचा प्रभाग होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करतो।